पुलिस दिली स्वागतास वाहते सुमनांजली स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आणि आपल्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे क्रिकेट संघ आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेचा हा नेत्र दीपक सोहळा। आभार तुमचं आमचं स्वागत करतो। त्यानंतर सत्यवानदादा म्हात्रे या संगीत रत्न मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे संगीत क्षेत्र बघा संगीत क्षेत्राची खूप आवड आहे। सत्यवान दादा म्हात्रे की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। बघा डबल हिंद केसरी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी। मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे संगीत रत्न सत्यवान दादांचा सन्मान। आणि आता वळूया आमचे समालोचक मित्र दीपक पाटील पळसपे यांच्याकडे आपण वळूया। ओ टू दीपक पाटील। हॅलो हॅलो थँक्यू सो मच महागुरु थँक्यू सो मच सागर पाटील। तर जाऊया पहिल्या फेरीमधील चौथ्या सामन्याकडे ज्या ठिकाणी धरणा विरुद्ध नेवाळी ची मॅच लावते सुरुवात। नेवाळी संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय। पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत मात्र 2 धाबा खातं उघडलं जाते 2 या धाब्यानं। एका बाजूला राजेश काथारा आणि त्याचप्रमाणे महेंद्र पाटील अशी सलामीची जोडी आहे ती नेवाळी संघाकडून। आणि धरणा संघाकडून आपण बघतोय गावदेवी धरणा स्वप्नील कुरूप पहिलं षटक फेकतोय। राजेश काथारा बिग नेम मोठं नाव। या बॅचचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला होता। व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांचा एक अतिरिक्त रन नोंदवली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर। पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। आज चांगल्या सामने झालेत खरं तर संध्याकाळपासून आपण बघतोय तर 3 सामने आतापर्यंत उरकलेत। चौथा सामना सुरू आहे। शॉर्ट बॉल होता इकडे चान्स होती शॉर्ट मिड विकेटला त्याला चकवत बॉल चाललाय डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावा करतात चौकार। कातार यांच्या बॅटमधून मात्र एक चांगला पुल शॉट 4 रन टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर। आक्रमकपणा हे नेहमीच वैशिष्ट्य राहिले राजेश काथार यांचं। सुरुवात चांगली झाली नेवाळी 40+ साठी। स्वप्नील कुरूप गोलंदाजी मार्कवर ओ द विकेट पुन्हा एकदा बीट केलं शॉर्ट मिड विकेटला आणि बॉल चाललाय तो आउटफील्ड फास्ट आहे सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं लगातारचा दुसरा चौकार। चलला जातोय कारण 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि आता मात्र डीप मिड विकेटला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला आहे शॉर्ट मिड विकेटच ठेवलाय तिथूनच 2 चौकार मात्र लगावलेत राजेश काथारा यांनी। 11 धावा पहिलं षटक सुरू आहे चांगली धावसंख्या। कट केलाय बॉल यावेळेस मात्र पॉइंट कडे स्वीप कव्हरला थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र खराब झालंय। कव्हर करेपर्यंत 2 धावा मात्र सहजतेने पूर्ण केल्या जातील। टोटल मूव्स टू 13 नाऊ 13 धावा धावफलकावर। संपूर्णपणे आतापर्यंत विचार केला राजेश काथारा यांनी सगळे चेंडू खेळलेत आणि चांगल्या धावा सुद्धा उभारल्यात। गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय सातत्यानं नेवाळीसाठी फार मोठं योगदान आहे या नावाचं राजेश काथारा। आमदार चषक नुकताच संपन्न झाला तब्बल 16 वर्ष स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न झाली नुकतीच राजेश काथारा यांची। स्पर्धेचे आयोजक पण सुद्धा त्यांची यशस्वी आयोजक म्हणून त्यांची ओळख तर आहेच परंतु खेळाडू म्हणून ती ओळख आजही 40+ च्या माध्यमातून सुद्धा
आजही तीच फलंदाजी, तोच फलंदाजीतला सहजपणा मात्र मैदानामध्ये दाखवून देत असताना स्वप्नील कुरूप बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. आज सामन्याला मात्र बराच उशीर झालाय. प्रत्येक मॅचला कमीत कमी 1 तास 10 मिनिटं, 1 तास 15 मिनिटं अशा पद्धतीने वेळ लागतोय. ओ यावेळेस फक्त दिशा दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इनफिल्ड मध्ये बॉल अडवला जातोय. 1 रन मिळेल. हे इनफिल्ड भेदावं लागेल. ते अगोदर केलं होतं परंतु यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. स्कोर मूव्स टू 14 नाऊ. 14 धावा धावफलकावर. अपा क्षेत्ररक्षण इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. महेंद्र पाटील स्ट्राईक एंडला खेळतील. 5 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला होते. हो जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर नेवाळी संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा. बारा वाजलेले आहेत परफेक्टली आणि आमचे DJ परू ऑर्गनायझर आहेत. अतिशय सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. दीपक पाटील खऱ्या अर्थाने राजेश काथाराच्या गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे हा आक्रमक खेळाडू आहे त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या संघनायकाने नाणेपैकी जेव्हा ज्यावेळेस संतोष काथारा आपल्या समवेत होते त्यावेळेस विचारला त्याने प्रतिक्रिया दिली खऱ्या अर्थाने की राजेश यापूर्वी रेग्युलर क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करायचा परंतु आता 40+ मध्ये त्याने खऱ्या अर्थाने 40+ आता प्रतिनिधित्व करत आहे. फलंदाजीची खऱ्या अर्थाने ताकद त्यांची वाढलेली आहे. चांगल्या रीत्या खऱ्या अर्थाने एक ॲग्रेसर होताना आपण पाहतो. वळूया पुन्हा एकदा दीपक पाटील यांच्याकडे. दुसरं पॉवर प्लेचं षटक. थोडं स्पीडअप करत राहा. अंपायर्स वेळेकडे नक्कीच लक्ष द्या. खेळाडूंना बिलकुल वेळ देऊ नका. रात्रीची स्पर्धा आहे. वेळ वाचवायला हवा. कारण इतक्याला 4 सामने व्हायला हवे होते. खरं तर 50 मिनिटं जर पकडली आपण एक मॅचला परंतु 1 तास जरी पकडला तरी सुद्धा खूप जास्त वेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. गोलंदाज शंकर पाटील. ओ यावेळेचा हा फटका कव्हर्सला थांबवलाय. कॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा कव्हर्सला. ओ मिसफिल्ड त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं झालंय. तोपर्यंत मात्र 2 धावा. 40+ लॉट्स मधून भारत सिरीज साठी एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे खास या लॉट्ससाठी आणि ते नक्कीच सरप्राईज राहणार आहे. एक चांगलं गिफ्ट असेल भारत सिरीजच्या खेळाडूला. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 40+ साठी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. चला फलंदाज राजेश काथारा याच्यासाठी बघा मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस गोवर्धन शेठ पालेकर वलवली यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे षटकार हॅट्रिकसाठी. राऊंड स्टंप्सना स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीप केले बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. राजेश काथार यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. थँक्यू डीजे रॉकी. लगेचच हे गाणं सुद्धा संगीतबद्ध झालंय. ग्रेट वर्क डीजेच्या माध्यमातून.
सत्यवानजी म्हात्रे साहेब या सामन्याचा आनंद घेतात. ऑन साईडला यावेळेस मात्र झेलवर जायचं की टप्प्यावर, आणि हा अंदाज मात्र चुकलाय, परंतु बॉलनं मात्र सीमारेषा गाठले. आणखीन एक लाजवाब फटका राजेश कातर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये राजेश काथारा आतापर्यंत विचार केला तर 4 चौकारांचा खेळ सादर केलाय. 23 धावांवर खेळतात सध्याच्या घडीला. महत्वाची भूमिका आतापर्यंत निभावले. शंकर पाटील मागच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. स्कोर कार्ड गेलाय तो 25 वर. 25 रन्स ऑन बोर्ड नाव. फुल टॉस दिलाय, नाही टाकू शकत तुम्ही राजेश कातर यांना. हा येतोय सलगचा 3रा चौकार. वर 29 रन्स विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम नेवाली 40+ टीम. एकोणतीस धावा दुसऱ्या षटकामधील. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पंच विशाल पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शंकर इकडे सिंगल साठी गेले होते राजेश काथारा, कारण शेवटचा चेंडू होता. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून गेलाय चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर नेवाळी संघाची धावसंख्या बिनबाद 29. लढत असणार आहे. एका बाजूला आई गावदेवी 11 आदय विपक्ष सुमित 11 पडगे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आपण इथे पाहतो गावदेवी क्रिकेट संघ धरणा शतरक्षक रचना त्वरित करून घ्यायची आहे. धरणा क्रिकेट संघाला बघा शुभेच्छा. निश्चित स्वरूपात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय देवादादा मडवी क्रिकेटचा ऑनलाईन खऱ्या अर्थाने आनंद घेतात. त्यांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो. राजेश कातारासाठी एक पारितोषिक येते लगातार 3 षटकारांसाठी. आकाश पाटील, राहुल काथारा, प्रेम काथारा, अतुल काथारा यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल राजेश कातारा यांच्यासाठी. 3रं षटक बाळाराम मडवी येतात गोलंदाजीसाठी. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या तब्बल 29 धावा कुठल्यात आणि महत्वाचं योगदान राजेश कातर यांचं राहिलंय. 27 धावांवर नाबाद आहेत. महेंद्र पाटील एका बाजूला खातं उघडायचं बाकी अजूनही. शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर आहेत. डीप मध्ये सिंगल मिळेल. सध्याच्या घडीला महेंद्र पाटील यांना सुद्धा हेच करायचं आहे. सिंगल रन, स्ट्राईक, रोटेशन. कारण ज्या पद्धतीनं जो फॉर्म सुरू आहे राजेश काथारा यांचा, त्यांच्या बॅटमधून मात्र मोठ्या धावा आल्यात. बॅटची मागणी करण्यात आली. अनिल टेंबे सरांना आपण पाहत आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वलभगावचे पंच नेहमीच ही स्पर्धा कव्हर करतात. गतवर्षी थोडंसं विशेष नामकरण सुद्धा झालं होतं त्यांचं त्या स्पर्धेमध्ये. तीस धावा धाव फलकावर. रिव्हर्स स्वीप, स्विच हिटचा फटका बॉलला पाठवलंय थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर. कलात्मक स्ट्रोक राजेश कातर यांच्या बॅटमधून येतोय. हा 6वा चौकार.
बाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अनस्टॉपेबल राजेश काथारा. थांबवणं कठीण झालंय सध्याच्या घडीला धरणा संघाच्या खेळाडूंना, गोलंदाजांना. ओ यावेळेस थोडासा फ्लाईट घेण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजी, ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. पाठीमागे कुणी नाहीये, लॉंग चेस सुरू आहे आणि इथे मात्र पाहूया शेवटच्या क्षणाला आतमध्ये बॉलला ढकललं आय थिंक. तोपर्यंत मात्र रन्स जरूर मिळतील त्या दोन. टीमची टोटल मात्र 2 ने पुढे सरकेल. 36 धावा धाव फलकावर, 36 रन्स ऑन बोर्ड. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण खरं तर पाहायला मिळालं होतं. गोलंदाज बाळाराम पुन्हा एकदा स्वीप केला यावेळेस. लॉंग चेस आहे आता मात्र. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर मिसफिल्ड चुकी करतोय. चेंडू पसार झालाय आणि फरार झाला इथून मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. संयोजकांना विनंती आहे लवकरात लवकर. चौथा बॉल मध्ये 37 धाबांवर खेळतात. टीमची टोटल 40 वर गेले. एक चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला उभी राहते ती नेवाळी संघासाठी. गौरी स्पोर्ट्स नेवाळी. उद्या ग्रामीणचे पोल पाहायला मिळतील. आज पहिलीच रात्र या स्पर्धेची. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे जी स्पर्धा आपण बघताय. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक. जास्त नाईट मॅचेस झालेले नाहीयेत. नुकतीच कसळगंजची नाईट स्पर्धा संपन्न झाली. त्या अगोदर उलबेन रोडमध्ये नाईट स्पर्धा झाल्या 2 आणि हळूहळू आता मात्र सर्वत्र नाईट स्पर्धा पाहायला मिळतील. इकडे मात्र मैदान सुसज्ज आहे, चांगलं क्रीडांगण. इकडे बीट केलंय जागेवरूनच. खरं तर ऑनसाईडला ओढण्याचा प्रयत्न होता, थोडासा फुटवर्कचा अभाव जरूर जाणवला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता बाळाराम मडवी यांच्याकडून. 40 धावा धावफलकावर आहेत. 3ऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू असेल. ओव्हर द स्टम्प्सनं गोलंदाज बाळाराम मडवी तयार. ओ यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप स्विचिटचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नेवाळी गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाची धावसंख्या बिनबाद 41 धावा. असणार आहे पडगे सुमित 11 पडगे विपक्ष आई गावदेवी आदय क्रिकेट संघाने लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. खेळाडू कक्ष दाखवला जातोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. नेवाळी संघाचे सगळे खेळाडू थोडेसे निश्चिंत आहेत, कारण चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत. गौरी स्पोर्ट्स नेवाळी क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज राजेश काथारा याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस आदरणीय गोवर्धन शेठ पालेकर वलवली यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 41 आल्यात. धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं कठीण चाललंय आजच्या रात्रीमध्ये आपण जर सामने पाहिले तर. आणि धावसंख्या जर उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 60च्या पुढे गेली तर नक्कीच हा चांगला टोटल असेल आजच्या रात्रीमधला. आणि त्याच प्रयत्नामध्ये असतील राजेश कातारा सुद्धा. विकेट कमावलेली नाही ही एक जमेची बाब आहे. आत्तापर्यंत 3 षटकं समाप्त झालेत. 41 वर 0 अशी धावसंख्या आहे. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे सध्याच्या घडीला नेवाळी संघ. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील महेश पाटील.
लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 42 या कड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. जोडी फोडावी लागेल धरणा संघाला, कारण ब्रेक थ्रू हवा आहे. अजूनपर्यंत विकेट मिळालेली नाही आणि महेश पाटीलला ती कामगिरी करावी लागणार आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. ही लाईन चांगली आहे, लेंथ बॉल होता. गुडले स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर सुद्धा ठेवला. अगदी जागेवरूनच शॉट बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणूनच महेश पाटील यांचा चेंडू आपण जर पाहिला राऊंड स्टम्प्सनं थोडासा बाहेर निघाला होता आणि बॅट रीच झाली नाही बॉलपर्यंत. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आणखीन एक डॉट बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. हेच गरजेचं होतं खरं तर गावदेवी धरणा संघाच्या कडून आणि कुठेतरी त्याच गोलंदाजाच्या प्रतीक्षा सुरू होती आणि महेश पाटील यांनी सुरुवात तर चांगली केली आहे आपल्या गोलंदाजीमधून. पहिले 2 चेंडू तर डॉट आलेत, निर्धाव चेंडू, आणि कुठेतरी तो दबाव बनवावा लागणार होता फलंदाजांवर, कारण दोनही फलंदाज अजूनही सुरक्षित आहेत आणि तो दबाव बनवला जातोय महेश पाटील यांच्याकडून. यावेळेचा हा चेंडू अगदी हलक्या हाताने ढकललं होतं. बडॉपकडे सिंगल मिळेल. 1 रन. स्कोर मूव्स टू 43 नाव. 43 धावा धाव फलकावर. चांगली बॉलिंग करतात. आता हेच करावं लागेल, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत राजेश काथारा यांनी इनिंग सजवले ना, 7 चौकार लगावलेत त्यांच्या इनिंग मधून. फुल टॉस आहे. पाहूया बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर अलगद झेल सोडलाय. दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि तो यशस्वी होत असताना 2 रन्स तर जरूर मिळतील. संधी होती त्या ठिकाणी फिल्डरला, ही चान्स आली होती पहिल्या विकेटची, पण ती संधी मात्र गमावली आहे. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. महेश पाटील यांचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, नाही पोहोचू शकले. सेफली लँड झालाय. निर्जन स्थळी चेंडू पडलाय तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2-2 धावेनं मात्र धावफलक हळूहळू पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र करतात सलामी वीर. 47 धावा धावफलकावर. यानंतर दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल आदई विरुद्ध पडगे. 4 ओव्हरचा सामना असेल हा. या ओव्हरमध्ये थोडाफार धावा कमी आल्यात. चांगली बॉलिंग केले महेश यांनी. क्रॉस पॅटेड यावेळेस मात्र ऑन साइडला बॉल निघाला मिड विकेट झोनकडे. 1च धाव मिळेल त्या ठिकाणी. सिंगल रन. 4 षटकांचा खेळ समाप्त. चांगलं षटक राहिलं ते गावदेवी धरणा संघाच्या दृष्टिकोनातून. 7च धावा या ओव्हरमध्ये आल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर नेवाळी संघाची धावसंख्या बिनबाद 48. वर्ग त्या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत असताना मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षकांची गर्दी आहे. थंडीचं साम्राज्य जरूर आहे, परंतु तरी सुद्धा या रात्रीमध्ये मात्र हा खेळ पाहतात सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. 5व्या षटकाचा खेळ बाकी. 48 धावा धावफलकावर लागल्यात. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल पाहायला मिळाला. इकडे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी सज्ज होतील संदीप पाटील. अंतिम षटक आजच्या रात्रीमध्ये एक थोडंसं डोकेदुखी राहिले अनेक संघांसाठी.
आणि या ओव्हरमध्ये जास्त धावा येताना दिसल्यात. पहिल्या मॅचमध्ये आपण 21 पाहिल्या होत्या, त्यानंतर आपण 24 रन्स पाहिल्या. अशा धावा शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण 5 षटकं 5 बॉलर, बऱ्याच वेळेला 3 बॉलर्स किंवा चौथा बॉलर रेग्युलर्स असतात, 5वा बॉलर काढावा लागतो आणि त्याच गोलंदाजावर मात्र कधी कधी जास्त सुद्धा राग निघला जातो. आणि पाहूया इकडे मात्र काय घडतंय. कावदेवी धरणा संघ मागच्या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक जरूर केलंय आणि याही षटकामध्ये जर कमबॅक झालं तर धावसंख्या थोडीशी सीमित ठेवता येईल. गोलंदाज तयार संदीप पाटील. राऊंड विकेट ना फुल टॉस बॉल स्क्वॉर लेगला बॅकवर्डला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. फिल्डिंगसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या गेल्या खरं तर. विदाउट प्रॅक्टिस कदाचित ग्राउंडमध्ये घुसले होते की काय. ज्या पद्धतीनं बॉल त्यांच्याकडे आला, चेंडू अडवला गेला. 40 प्लसचं क्रिकेट म्हटलं की थोडीशी एंटरटेनमेंट पाहिजेच आणि आज एंटरटेनमेंट फुल आहे व्यासपीठावर. ओ चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय. व्हॉट ए शॉट. राजेश कातारा यांच्या पॅट मधून येतोय षटकार. त्यांची आतषबाजी जर केली तर गोवर्धन शेठ पालेकर, मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस वलवली यांच्या वतीने राजेश काथारा यांच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हा पहिला षटकार होता राजेश कातर यांच्या पॅटमधून आणि 55 धावा धाव फलकावर अर्धशतक ओलांडलंय ते नेवाळी संघानं. नेवाळी संघानं अर्धशतक ओलांडलंय, परंतु राजेश काथारा मात्र आज अर्धशतक पूर्ण करणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. चांगला बॉल फुल लेंथ होता, समोर पुढ्यात खोलात टाकला होता, इकडे मात्र पीट करत गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 55 धावा धाव फलकावर. चांगली बॅटिंग केली आज राजेश काथारा यांनी. 21 बॉल मध्ये 45 धावांचं योगदान दिले आतापर्यंत. ओ इकडे मात्र एज वर लागला होता, टो एंडला हा बॉल पडलाय. मिड विकेटला दुसऱ्या धावेचा कॉल आणि अपील केली गेले खरी, 2 धावा तर कदाचित पूर्ण होत झाल्या त्या ठिकाणी. विकास केणी आहेत यष्टांच्या पाठीमागे. पाहूया हा थ्रो तर बरोबर होता, बॉल तर हातामधून निसटला अशी ही बनवी आम्हाला आठवली. इकडे मात्र 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 57 या आकड्यावर. 57 रन्स. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु या 2 बॉलमध्ये राजेश काथारा यांचं अर्धशतक मात्र आज लागणार का याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाची नजर लागले. 57 रन्स ऑन बोर्ड. राजेश काथारा यांच्या फलंदाजीकडे मात्र सगळ्यांच्या नजरा. लेग स्टिक वर होता हा चेंडू. इकडून मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. वाईड बॉलचा इशारा आलाय, परंतु रिव्ह्यू चॅलेंज घेतलंय फिल्डिंग टीमनी. पंचांच्या या निर्णयावर मात्र आव्हान देण्यात आलंय. चेक करूया आपण. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मात्र हा निर्णय जरूर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. परंतु काय घडलंय फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू सक्सेसफुल. पाहू शकता आपण एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून चांगलं वर्क कॅमेराच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळतंय आणि क्लिअरली बघू शकता आपण. थोडंसं चाटून गेला होता हा चेंडू पायाला आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र व्हाईट बॉल नसेल, हा डॉट बॉल असेल. आता मात्र शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. राजेश कात्रा 47 वर.
चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेला आणि इकडे मात्र राजेश कातारा अर्ध शतक साजरं करतील. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. राजेश कातारा बॅट दाखवून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना नॉट आउट 51 धावांची नाबाद खेळी. अरे ते वाढ बॅट हवेत खऱ्या अर्थाने चला 50 धावांची दमदार खेळी, 51 धावांची दमदार खेळी साकारली. अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने मनपूर्वक तुमचं अभिनंदन. चला नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय आमचे मित्र या मस्कर साहेब या आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. संदीप दादा मस्कर लागोपाठ दुसऱ्यांदा ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलेलं आहे. लागोपाठ दुसरं टर्म आम्ही पाहतो 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य. चला या नाणेफेक केली जाईल. रवी दादा या सामना मात्र आता हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ऑनली 4 ओव्हर्स. 4 षटक करण सामना 4 षटकांचा असेल बघा. सेकंड राऊंड साखली फेरी प्रत्येकी सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. लहू दादा एका बाजूला रवी हेडसाठी आवाज नाण्याची दर्शनीय बाजू आपण इथे पाहणार आहोत. मात्र टेल रवी नाणेफेक जिंकलेली आहे. हा निश्चित स्वरूपात आता निश्चित हा सामना आहे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत किती महत्त्वपूर्ण असणार आहे? लढत तर महत्त्वाचीच आहे ती आणि पडगा आम्हाला कधी जिंकून देत नाही. यावेळी त्यांना हरवायचा प्रयत्न करू आम्ही. चला त्यांनी सांगितलं हरवण्याचा आम्ही प्रयत्न करू. लव काय यापूर्वी ज्या लढती झाल्या होत्या आदय विपक्ष पडगे. चला लव तुमच्या प्लेइंग 11मध्ये काय बदल असेल 11मध्ये असेल. चला थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली बलबली अदई क्रिकेट संघाने आणि क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे. पडगे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बालाराम मडबी पाहतो शांततेचे प्रतीक. बाला मडबी तुमच्या संघा खऱ्या अर्थाने बघा किशोरदादा पोरजी साक्षी ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर किशोरदादा पोरजी धानसार यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यांचा आवाज चला यानंतर लढत असते नायक रवी शेलके याने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी सुमित 11 पडके क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सामना मात्र 4 षटकांचा असणार आहे. सेकंड राऊंडची लढत असेल. सेकंड राऊंड इज गोइंग टू गेट सेल आणि बिनी क्रिकेट टीम विल बी इंटर द थर्ड राऊंड. तिसऱ्या फेरीमध्ये विजेता क्रिकेट संघ हा दाखल होणार आहे, प्रवेश करणार आहे. हॅलो चेक. धन्यवाद महागुरु. धन्यवाद आमचे सचिव रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान सचिव आमचे दीपकजी पाटील सर आणि आवाजाचा बादशाह हा आमचे सागरभाई. जबरदस्त आवाज आज त्यांचा 40+ माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहता ही स्पर्धा अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे स्वर्गीय आत्माराम चंदर काथारा माजी सरपंच नेवाली स्वर्गीय कालूराम माधू पाटील कारगर आणि दिनकर देहू भोईर स्वर्गीय दर्शन संतोष भोईर आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पर्व दुसरं आहे मात्र अतिशय सुरेख असं आयोजन या नाईटच्या भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आजचा पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटलं की 40+ प्राधान्य दिलं आहे आणि 40+च्या 8 टीम्स या ठिकाणी खेळत असताना
शेवटचा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला पहिल्या फेरीतील एका ठिकाणी पाहतो नेवाळी संघ. नेवाळी संघ म्हटला की जबरदस्त बॅटिंगचा भरणा असलेला संघ आहे आणि राजेश कात्राची आता आपण भारदार खेळी पाहिली. प्रीतम सर आम्हाला जॉईन झालेत. प्रीतम सर आपलं देखील धन्यवाद. एक जबरदस्त तिन्ही भाषांवरती प्रभुत्व असणारे आमचे प्रीतम सर, हिंदी, इंग्लिश आणि मराठी अशा तिन्ही भाषांवरती प्रभुत्व असणारे आमचे प्रीतम सर, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद आपण घेत आमचे स्कोरर सुदर्शन पाटील तारा संपूर्ण स्पर्धेला आज या ठिकाणी कव्हर करतात. सर आपण जाऊया मॅचमध्ये, जिथे टार्गेट 30 चेंडूचा खेळ संपल्यानंतर पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या गौरी स्पोर्ट्स 40+ नेवाली संघानं 61 आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी धरणा 40+ टीमला. तर पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आले गोलंदाज अजित काथारा. अजित काथारा याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. समोर फलंदाज स्ट्राईकर फलंदाज असेल फलंदाज स्वप्नील आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय नॉन स्ट्राईकवरती संदीप पाटील. स्वप्नील कुरूप आणि संदीप पाटील अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि स्ट्रायकर गोलंदाज ठरला नेवाली संघाकडनं अजित काथारा. पहिला चेंडू मस्त चेंडू फेकी केला. गुडलँड स्पोर्ट चेंडू मस्त त्याला कट केला. चेंडू गली पॉईंटच्या रिझनमधून चेंडू कट केला होता. तिथे 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार. तोपर्यंत 2 धावेनी प्रीतम सर अकाउंट ओपनिंग झाले ते धरणा 40+ टीमचं आणि या ठिकाणी 2 धावांनी स्वप्नीलनं आपलं खातं खोललंय. 2 धावांनी या ठिकाणी अकाउंट ओपनिंग झालंय. 2 धावा स्कोरबोर्डवरती पाहतोय आपण. 30 चेंडू 62 धावांचा टार्गेट. सुरेख असं प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. अतिशय शांत प्रेक्षक या मॅचचा आस्वाद घेतात. कुठे कुठे आज प्रीतम सर पाहिलं ना, आज शनिवार आहे आणि उद्या या ठिकाणी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी लागली आहे. मस्त कटवला चेंडू पॉईंटच्या रिझनमधून चेंडू 1 टप्पा चेंडू सीमारेषाबाहेर खणखणीत चमचमीत आलाय. डाबर चौकास चौका. डीजे परू सुरेख डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय. डीजे परूच्या माध्यमातून पुन्हा एकदा 6 धावा स्कोरबोर्डवरती. स्वप्नीलने पुन्हा एकदा त्याच रीतीने चेंडू कटवलाय. पॉईंटच्या रिझनमधून सतत त्यांनी चेंडू खेळून करतोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे. चेंडू जाईल सीमारेषाबाहेर. आणखी एक दर्जेदार आलाय. 4 धावा देणारा चौका. मात्र खऱ्या अर्थाने बघा आता ज्या संगीत जे डीजे आपले बघा परू डीजे मास्टरचं सुद्धा खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर खऱ्या अर्थाने सर्वांचं मनोरंजन करणारं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. काय सांगाल त्याबद्दल? महागुरु जो डीजेने आता गाणं वाजवलं ना, आता सध्या स्थिती तीच आहे. सध्याच्या घडीला तेच पाहायला मिळते. कुठे लिंबू टाचण्या पिचण्या आपल्याला पाहायला मिळतात. कुठे कुंकू कुठे हळद तेच घडत असते. मात्र या ठिकाणी चेंडू कटवण्याचा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू कटवण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. सुरेख असं क्षेत्ररक्षण दाखवलं. 1 धावाली एकेरी धावण सांगितलं भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. संदेश आपण पाहत असताना ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये 11 या धावसंख्येवरती आई एकविरा इव्हेंट येणारा ठाणा रायगडची जी आपल्याला IPL जी पाहायला मिळणार आहे, हां त्याच्यामध्ये पहिल्यांदा LBW DRS आपल्याला पाहायला मिळेल. त्या आई एकविरीच्या इव्हेंटच्या माध्यमातून मस्त चेंडू कटवला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक स्वतः कोण रे त्याचं नाव काय काय तो नाव काय त्याचा कोण नाही त्यांचं इथं गजाभाई आमचा गजाभाई तिकडे होता. आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे आणि 1 धाव आली. एकेरी धावानं 12 वरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच धरणा 40+ टीम. अजित कातारा पुढचा चेंडू घेऊन येईल. समोर फलंदाज स्वप्नील. आताचा चेंडू मस्त कटवलाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षणाकडे चेंडू गेलाय. चेंडूला अडवलाय. पडतोय धडतोय. शेवटी या ठिकाणी या 2 धावा देखील पूर्ण होतात की काय.
बघा प्रीतम 40+ क्रिकेट आहे, कधी कधी आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा बॅलन्स 40+ खेळाडूंचा बिघडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय, कोणताही गडी बाद झाला नाहीये. धरणा 40+ टीमचा सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 13 या धावसंख्येवरती जाऊन 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो धरणा 40+ टीम. धरणा 40+ टीम म्हटली ती थोडीशी या सीझनला मी म्हणेन पहिली किंवा दुसरी टुर्नामेंट खेळतोय. पहिली टुर्नामेंट ते मला वाटतंय चिंचपाडा मैदानामध्ये खेळले आणि दुसरी टुर्नामेंट खेळतात धरणा 40+ टीम. काय म्हणाल आपण? हा निश्चित स्वरूपात 57 मात्र जर खऱ्या अर्थाने बघा आई एकविरा लाई इव्हेंट संदेश शेलके त्यांचे कॅमेरामॅन आहेत आपले मनोहर पाटील ज्यांनी अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे क्रिकेट संघाचे एक पॅकर्स म्हणून या रायगड आणि ठाणे ग्रामीणमध्ये एक ओळख निर्माण केली. यशस्वी स्पॅकर म्हणून आणि एक आदर्श संघनायक आपले करण पाटील या दोघांचा खूप मोठं योगदान राहिला. संघनायक करण पाटीलने एक संघ उभा केला, नव्या दमाने उभा केला. त्यानंतर पॅकर्स या भूमिकेत मात्र मनोहर पाटील तुमचा खूप मोठं योगदान राहिला, कौतुक करावे लागेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. मी प्रीतम पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतोय. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण नाईट स्पर्धा पाहतोय. धरणा 40+ आणि नेवाळी 40+ यांच्यामध्ये मॅच चालू आहे आणि जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. राजेश काथारा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. नितीन काथारा एक जबरदस्त गोलंदाज. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी बिग बॅशमध्ये वाईस कॅप्टनच्या भूमिकेत आपण नितीन काथाराला पाहिलं. एक अतिशय गुणवान खेळाडू जो ऑन ए बॉलिंग ट्रॅक पाहतोय. समोर फलंदाज संदीप पहिला चेंडू टॅप केलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. पुन्हा गजा भाई मला वाटतं तिथे आहे जबरदस्त. आणि गजाचा जर विचार केला ना तर 100% एफर्ट देत असताना आपण पाहिलं. आणि उद्या संकष्टीचा तुम्ही विचार केला, चर्चा केली. रविवारी जेव्हा संकष्टी येते ना तेव्हा लोकांच्या मनामध्ये वेगळा आनंद असतो, कारण रविवारी खाण्याचा वार. आणि त्यावेळेला बोनस असं म्हटलं जातं की संकष्टी आली की ह्याच दिवशी कशासाठी आली, असं पण अडचण होते ती. आता मात्र पहिला चेंडू चांगलं टॅप केलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव तर मिळाली आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15. पुन्हा टॅप केला, टॅप करून पुन्हा स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं एफर्ट आपल्याला नितीन काथारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या धावफलकावर पाहतोय 16. अतिशय चांगली रणनीती आपण पाहतो. मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण समोरील राजेश कातारांनी ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये जसं डिपॉझिट करतोय ना तसं करावे नाही, तर आता इथे करंट अकाउंटमध्ये जसं मोठमोठे ट्रान्झॅक्शन्स पाहिजेत तसे मोठे फटके या मैदानात आले पाहिजेत. तिसरा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र कोणत्यामध्ये यशस्वी होत नाहीये. अतिशय चांगली लाईन लेंथ आपण नितीन काथारच्या माध्यमातून पाहतोय. नितीन काथारा का नेवाळी संघाचा कर्णधार मानला जातो, का या प्लेअरवर सर्वांचे लक्ष असो, कारण नितीन काथारामध्ये ती क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी दाखवत असताना मैदानामध्ये नितीन काथारा. चौथा चेंडू मोठा फटका लॉफ करायचा प्रयत्न, टायमिंग साधता आल्याने स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये नितीन काथारा तिथे सज्ज. आणि आता माझं थोडंसं फंबलिंग झालंय, नितीन काथाराच्या हातून झेल सुटला आणि आता मात्र एक जीवदान मिळालंय. आणि आता मात्र पहिल्यांदाच मी पाहिलं नितीनच्या हातातून कधी झेल सुटली आहे आणि ती झेल मात्र मैदानात आपण ड्रॉप होताना पाहिलं. नितीन काथारा 100% एफर्ट देत असताना अतिशय गुणवान खेळाडू, म्हणजे तीनही जागेवर सत्यवान सर तुम्ही बॉलिंग असेल बॅटिंग असेल किंवा क्षेत्ररक्षण करत असताना नितीनचं योगदान मोठं असतं. आणि ते योगदान देत असताना कारण 4 चेंडू फेकलेत, कोणत्याही पद्धतीने लॉफ करून देत नाही आहे, टायमिंग साधू देत नाही आहे. ज्या पद्धतीने मिडल करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा आहे तो बॅट्समन मिडल करू देत नाही आहे. अशा पद्धतीने जेव्हा फलंदाजी होते ना त्यावेळेला त्याला म्हणतात की 100% एफर्ट्स हॅज बीन पुट इन ग्राउंड असं म्हटलं जातं. आता मात्र मोठा फटका मारायचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता कुरूप यांचा, मात्र कुरूप यांना टायमिंग साधता येत नाही. ज्या पद्धती पहिल्या ओव्हरमध्ये हाणामारी करत होतं टुवर्ड्स लेग साईड बॉल जाणार चेंडू हंपारने दर्शवलं वाईड आणि वाईड धावनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 18. लॉस ऑफ 0 विकेट्स. आतापर्यंत 2ही सलामीवीर आपण मैदानात पाहतोय. नितीन काथारा 100% एफर्ट ना. राजेश काथारांचं कौतुक फलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने कोणत्याही प्लेअरला हवी होता आलं नाहीत, मात्र पहिल्या ओव्हरपासून राजेश काथारा हवी झाला होता. 5वा चेंडू टॅप करायचा प्रयत्न, 1च धाव. आता मात्र नेवाळी संघ ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतो ना, कॉन्ट्रीब्युशन ऑफ प्लेअर ज्याचं टीमसाठी गरज असते ते अतिशय चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहतोय. धावसंख्या धाव फळकावर पाहतोय
19. आत्ता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे जर सामना जिंकायचा असेल. विकास केणी मात्र थोडा विचार करत असेल की कशा पद्धतीने मोठे फटके येतील, कारण विकास केणीकडे कॅल्क्युलेशन्स खूप जास्त असतात आणि तो कॅल्क्युलेशन आता संघाने करावा लागेल. मोठा फटका आला का स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगलं टायमिंग साधलं आणि चौकारासाठी षटकार. क्या बात आहे, जबरदस्त. आपण ज्या पद्धतीने त्याने स्वीप केलं ना सत्यवान सर, अतिशय सुंदर टायमिंग साधल्यात प्रयत्न आला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25, लॉस ऑफ 0 विकेट्स. आता फक्त जमेची बाजू जर सत्यवान सर पाहिलं ना तर आत्ताही दोनही सलामीर मैदानात साबूत आहेत. काय म्हणाल? मस्तपैकी बघा फिरतोय. त्याला माहिती आहे आज त्याच्याकडं चांगली कामगिरी झाली आहे त्याच्याकडनं. पुढची मॅच देखील तशीच कामगिरी माझ्याकडनं व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत असेल. मात्र या ठिकाणी काय षटकार ठोकला, जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळाला संदीपच्या बॅटमधून. काय मस्त अर्धा डझन धावा देणारा हा फटका होता आमचे हा ना संदीपने मारला. आणि आमचे दुसरे संदीप सर हा आज एक चेंडू 6 धावांची गरज असताना काय चिंचवलीला षटकार ठोकला आणि सामना जिंकवला संदीपजी मस्कर याने. विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ते. धन्यवाद साहेब, आपण इथं आलात आणि खऱ्या अर्थानं आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी खर्च केला त्याच्याबद्दल आमच्या या टेंबोडे ग्रामस्थांच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक असा आभार. तर चला जाऊया मैदानामध्ये. जबरदस्त आपण सामना पाहतो. एकाच साईडला आपण नेवाली 40+ त्यांना फाईट करतोय तो धरणा 40+. आता येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी 37 धावा जिंकण्यासाठी 18 चेंडू 37ची आवश्यकता. मैदानामध्ये दोन्ही सलामीवीर आपण मैदानामध्ये पाहतोय साबूत आहेत. प्रीतम सर पाहिलं तर स्वप्नील कुरूप आणि संदीपजी पाटील हे दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज अद्याप साबूत आहेत. तर गोलंदाज आले, गोलंदाज या ठिकाणी वापर केलाय गोलंदाज राजेश कातारा. स्वतः हातामध्ये चेंडू घेतला राजेश कातारांनी. फिरकीचा हा जादूगार आहे. आता हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू, मस्त चेंडू या ठिकाणी फेकी केला होता. थोडंसं यष्टिरक्षक कमलाकर यांनी थोडीशी गलती केली, मात्र एक धावली. बरोबर ना? महेंद्र पाटील इकडे, मी तेच म्हणतो महेंद्र पाटील इकडे, मग तिकडे यष्टिरक्षक कोण आहे? तर कमलाकर यांनी थोडीशी गलती केली आहे, मात्र एक धावली. एकेरी धावण सांगितलं पाटील संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू राजेश काताराचा वर क्रमांक 3, षटक क्रमांक 3 घेऊन आलाय राजेश कात्रा. पुन्हा एकदा काय जबरदस्त अपॅट म्हणेन. कसं असतं प्रीतम सर माहिती आहे का, या 40+ क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूंनी तुम्हाला 100% अपॅट दिलं ना, त्याच्या पाठीमागचे तुमचे 10 खेळाडू असतात ना, ते देखील तशाच पद्धतीने चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि आज नेवाली संघाकडनं सर्व काही चांगलं होत आहे. पुन्हा एकदा मस्त फटका लावलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि अचूक झेल टिपलाय अजित कातारा याने. आणि पहिला हादरा, पहिला गडी या ठिकाणी गारद झालाय तो धरणा 40+ संघाचा खेळाडू तो स्वप्नील कुरूप मैदानातून बाहेर. प्रीतम सर याच 40+ मास्टरांनी एक काल असं गाजवलंय, जे शेतामध्ये ग्राउंड होते, जे बैलाची पावटं वगैरे असायची, त्या शेतामध्येच्या ग्राउंडमध्ये खेळलेत. मात्र आज त्यांना काय सुटाबुटामध्ये आपण पाहतोय. हे पॅरेगॉन चप्पलवरती क्रिकेट खेळले आहेत. यांनी शर्ट पॅन्ट घालून क्रिकेट खेळले. मात्र आज मस्त 77ची आपण टी शर्ट पाहतोय, ट्रॅक आदिदासचा पाहतोय, बुटा आदिदासची पाहतोय. जबरदस्त असं आपण 40+ला देखील मी म्हणेन सुगीचा दिवस आले. काय म्हणाल? 100% शेतापासून आपण खेळ सुरू झाला आणि आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत 40+चे प्लेयर बरेचसे खेळले. आणि हे लक आहे. कसं माहिती आहे का, प्रत्येक प्रकारचं खेळ या 40+नी पाहिलं आहे. कारण शेताच्या बांधावर पण पाहिलं आहे आणि प्लेन ग्राउंड पण पाहिले आणि आज टर्फ विकेटवर खेळत आहेत. हेच सुगीचे दिवस आलेत. कारण चांगले दिवस कधी येतात, जेव्हा तुम्ही 100% आपण कॉन्ट्रीब्युशन असतो. या लोकांनी क्रिकेट टिकून ठेवलं म्हणून आज यंगस्टर्स चांगलं दिवस बघायला मिळतात.
नाही, नक्कीच नक्कीच म्हटलं जातं ना, जिथे दुःख असते तिथे त्याच्या पलीकडे देखील खूप मोठं सुख असतंय. अरे सुखाचं म्हणजे सुगीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतात ते 40+ संघांसाठी. आणि मी म्हणेन जिथे जिथे आयोजन असेल ना यंग टीमचं, तिथे तिथे एक दिवस 40+ला नक्कीच द्या प्रत्येकाने. आता जर चेंडू मस्त फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बघा, तिकडे धडपडतात मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडू पकडणार, फेकणार. बाबा मला 100% द्यायचं आहे, माझ्या टीमसाठी 100% द्यायचं आहे. मात्र हा चेंडू आलाय, हा 22च्या रूपाने एक धाव मिळाली. सत्यवान काकडे सर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये, लेख पंच आमचे सुनीलजी तांडेल सर बेलवली, आणि आमच्या इकडे वलपचे आमचे अनिलजी टेंबे, सर्वांचं या ठिकाणी हातभार या मॅचसाठी, या टुर्नामेंटसाठी. आताचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील पंचांकडे, मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. दाद मागितली होती कोर्टामध्ये, मात्र दाद ती कोर्टाने फेटाळली. बेल तुमची फेटाळली आहे. मात्र या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद धरणार टीम पाहतोय आपण. ती 29 या आकड्यावरती येणारे 12 चेंडू प्रीतम सर जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. 12 मध्ये 33ची आवश्यकता. रात्रीचा जर वेळ पाहिला तर जवळजवळ 1 वाजायला आलाय. अद्याप आपल्याला 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. तर पुढील या ठिकाणी 2 षटकांसाठी आपण जाऊया पुन्हा एकदा आमचे प्रीतम सर यांच्याकडे. जबरदस्त समालोचक, तिन्ही भाषांवरती प्रभुत्व असणारे, आणि नेपाळवरनं ते आत्ताच चिंग चॉंग दीपक सर गेले का, चिंग चॉंग ही पदवी आमचे प्रीतम सर घेऊन आलेत. म्हणजे तेही भाषा त्यांच्याकडे आहे, ती भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे. मात्र आता आपण पुन्हा एकदा जाऊया. त्यांची जी कॅप बघली ना प्रीतम सर, ती आपले दीपक पाटील सर, ती कॅपवरती देखील चिंग चॉंग असं लिहिलेलं आहे. सर्व तिकडे बघा कसा आमचा क्राऊड लगे असतोय. प्रीतम सरांची वेगळीच अदाकारी आहे, प्रीतम सरांची वेगळीच नटखट अदा आहे. हिमांशू इंटरप्राइजेसचे ते मी म्हणेन ना, हां मॅनेजिंग डायरेक्टर म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. पाठीचा कणा येत आहे आमचे रविदादा. आणि येणाऱ्या काही काळामध्ये 40+ रायगड ठाणा ही देखील आपल्याला मॅच याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा आपण वळूया, काय घडतंय काय बिघडतंय 2 षटकामध्ये. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. उर्वरित समालोचनासाठी आपण जाऊया प्रीतम सर यांच्याकडे. धन्यवाद सत्यवान म्हात्रे सर. आता मात्र इक्वेशन हे 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय, गोलंदाज सुरेश, गोलंदाज तर कमलाकर पाटील मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. कमलाकर पाटील, आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. सर्वात अनुभवी शस्त्र आता मात्र मैदानात उतरले कमलाकर पाटीलच्या नावाने. समोर फलंदाज पाहतोय, आता मात्र टॅप केलाय, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारच्या दिशेने. गॅप शोधता येईल का? सुरेशने मात्र इथे चांगले एफर्ट्स दिले. 2 धाव मिळाल्या, दुसऱ्या 3 धावाला कन्वर्ट होईल का? मात्र डेंजर एंडला आपण पाहतोय, आणि एकाला कन्वर्ट केलं 2 मध्ये, 2ला 3 मध्ये. धावसंख्या आली 3. आता मात्र स्कोर बोर्डवर आपण धावा पाहतोय 32, लॉस ऑफ 1 विकेट. इक्वेशन बदललंय, 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. सरासरी जर पाहिलं तर 15च्या स्ट्राईक रेटने, आपल्या 15च्या सरासरीने धावा काढायच्या प्रत्येक ओव्हरमध्ये. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने हे इक्वेशन हाताळेल हे मात्र मैदानात पाहायला मिळेल. कमलाकर याचा पहिल्या चेंडूवर टॅप केला होता, स्क्वेअर कट 90 डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एकाला 3 धावा तिथे खर्च केला. सुरेशने 1 धाव वाचवली नक्कीच, आणि ती 1 धाव कितपर्यंत फायदेशीर ठरेल. आता मात्र थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अंपायरने दर्शवलं वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आपण पाहतोय 33. आता इक्वेशनमध्ये थोडंसं बदल होतोय. 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 11 चेंडू 29 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने बॅटिंग होणार आहे. धरणा 40+. आता मात्र कुठेतरी मॅचमध्ये परत येण्याचा प्रयत्न करतोय. काय कॉलिंग नाही, आणि आता मात्र मिस कॉलिंग, आणि इथं विकेट घालवतोय. विकेट बॅक टू पॅव्हिलियन शंकर.
दिबांचं देणार कधी सांगा. नरेंद्र मोदी, माननीय श्री नरेंद्र मोदींना ही रिक्वेस्ट आहे की आपलीच लोक आता म्हणायला लागली आहेत की लोकल नाव आहे तर कसं देणार. तर तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, पूर्ण भारतामध्ये इतिहास ज्या व्यक्तीने घडवलं, स्त्रीगुण हत्या ज्यांनी थांबवली, तो कायदा काढला, ते होते दिबा पाटील. तुम्हाला जर ही माहिती नसेल तर माहिती घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर जागेच्या बदले जागा कोणी मिळून दिली तर हे भारतामधले पहिला व्यक्ती कोण असेल तर दिबा पाटील साहेब आहेत ते. त्याच्यानंतर 12.5% पूर्ण इतिहास ज्यांनी घडवला ते दिबा पाटील साहेब. स्त्रीगुण हत्या, जागेच्या बदली जागा, 12.5%. आज प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत बनवण्यामध्ये जर कोणाचा हात असेल तर दिबा पाटील साहेबांचा हात आहे. आणि त्या दिबा पाटीलचा रेफरन्स घेऊन पूर्ण भारतामध्ये कायदा बनवला जातो ते दिबा पाटील साहेब. ही इज द फर्स्ट पर्सन ज्याने ह्या पद्धतीने कायदे आणले ते दिबा पाटील साहेब. त्यांचं नाव आलं पाहिजे, यासाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे सर्वांच्या माध्यमातून. आणि आता मात्र इथे काय घडलंय, रिस्क घेतली आणि महत्त्वाची विकेट आता परततीये. आता कॉम्बिनेशन आणि इक्वेशन हॅज बीन चेंज, कारण कॉम्बिनेशन सेट झालं होतं ते कुठेतरी हटलंय. किती इक्वेशन 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. मात्र कमलाकर पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. वय वर्ष 50+ आहे, पण गोलंदाजी करत असताना 18च्या गोलंदाजासारखं कॉन्फिडन्स लेवल त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहतोय. आता मात्र जबरदस्त चेंडू. अंपायर नॉट इंटरेस्टेड. अंपायरने बघितलं लाईन आणि लेंथ परफेक्ट आहे. नेगेटिव्ह चेंडू आणि नेगेटिव्ह चेंडूच्या मात्र इक्वेशन बदलतंय. 8 चेंडू 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28 धावांची गरज आहे. शेवटचे या बॉल ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, गॅप शोधली आहे का? यस, बॉल ट्रॅव्हल करतो षटकारासाठी. आणि आता मात्र टार्गेट सेटिंग, टार्गेट चेसिंग असा हा फटका आला. कॉम्बिनेशन बदललंय. आता मात्र इक्वेशन 7 बॉल्स अँड रिक्वायर्ड 22 रन्स. पैसा बोलता है. आता मात्र इथे बॅट बोलली पाहिजे. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच हातात घेऊ शकतो धरणा 40+. मात्र कमलाकर पाटील ज्याच्याकडे अनुभव आहे, राजेश कातारा याची 7 आहे. आणि आता यष्टीरक्षक भूमिकेत राजेश कातारा पाहतो ज्यांनी या स्पर्धेची पहिली 50 ठोकली. तोच राजेश कातारा विकेट किपिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, फटका तर चांगला आहे. गॅप शोधता येईल का? आणि चौकार आला. आता मात्र मॅच रंगणार आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. काय मॅच फिरली आहे. आता विकास केणी थोडा आनंदित असेल, कारण मॅच कुठेतरी दोन्ही तर्फी आहे. आता नेवाली 40+ला पण चान्स आहे, धरणा 40+ला चान्स आहे. इथे जो चांगलं क्रिकेट खेळेल त्याच्या हातात ही मॅच आहे. मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. इथे पाहत किशोर पोरजी धानसर, साक्षी ट्रॉफीचे ऑर्गनायझर. आणि बघा डाव्या बाजूला तिथे क्रिकेटचा आनंद घेतात. किशोर, स्वागत आहे तुमचं. किशोर पोरजी आणि कैलास पोरजी अतिशय गुणवान खेळाडू, दोन्ही ऑलराऊंडर्स. आणि धानसरसाठी कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून पाहिलं. धन्यवाद. आणि तुमचं आलात म्हणून पूर्ण कमिटीकडून तुमचं सहर्ष स्वागत आहे किशोर. मैदानाकडे वळूया. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. कॉम्बिनेशन बदलला आहे. आता मात्र इक्वेशन्सला कॉम्बिनेशन का महत्त्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीने आपण बॉलिंग केली पाहिजे होती ती गोलंदाजी झाली नाही. आता मॅच मात्र दोघांच्या हातामध्ये. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. जर मैदानाचा विचार केला आतापर्यंत चेस झाले नाही. आणि आता शेवटचे ओव्हरचा मानकरी ठरतोय सुरेश पाटील.
नेवाली 40+ मधून सुरेश पाटील याच्यावर जबाबदारी दिली. ही अपॉर्च्युनिटी असेल आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण असेल. रिस्पॉन्सिबिलिटी कशी हाताळायची आता मात्र सुरेशला बघावं लागेल, कारण सुरेशचा विचार केलं तर 4 प्लेअर घेऊन पावसाळी क्रिकेटमध्ये नांदगाव संघाला ज्यांनी हरवलं तो सुरेश पाटील ऑन ए बॉलिंग ट्रॅक. आणि आता मात्र 7 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. बॅटिंगमध्ये आपण पाहतोय बॅट्समन सचिन पाटील ऑन ए स्ट्राईक, संदीप पाटील ऑन ए नॉन स्ट्राईक. दोन्ही जबाबदार खेळाडू. विकास केणी थोडंसं आता मात्र हार्टबीट्स वाढल्या असतील विकास केणीच्या. मात्र गरज आहे 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. पहिल्या 3 चेंडूला सुरेशला कंट्रोल करावं लागेल आणि संदीपला मोठे फटके मारायची गरज आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. लाईन थोडीशी खराब झाली आणि आता मात्र इक्वेशन बदललंय. 6 चेंडू 17 धावांची गरज. अतिरेक धावसंख्येमध्ये भर. थर्ड अंपायर येस स्क्रीनवर यायचं आहे. आपण सुनील पाटील सरांना आमंत्रित करूया. बरं अनिल टेंबे सर थर्ड अंपायर थ्रो आयोजक. ओके एक मिनटं आपण करम पाटील यांना बोलूया. एक जबरदस्त खेळाडू आणि खूप अनुभव आहे करणकडे, पण आता पनवेल प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून सुद्धा. उलटा चेंडू आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. आता थ्रो करायची गरज होती का? रिस्क मात्र घेतली होती पण रिस्क शाबूत आहे. आता मात्र इक्वेशन बदललंय. 5 चेंडू आणि थर्ड अंपायर बीमरसाठी. ओके थर्ड अंपायर बीमरसाठी घेतलंय. आपण अनिल टेंबे सरांना पाहतो, एक अनुभवी अंपायर वलभचे आणि कित्येक वर्ष अंपायरिंगचा अनुभव असणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 1 रन आली. आता मात्र इक्वेशन आहे 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. पहिला अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर मिळाली, त्याच्यानंतर 1 धाव आली आणि 2 धावांनी ज्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज संदीप कशा पद्धतीने बॅटिंग करतो. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलाय. बॉल मात्र गेला षटकारच्या दिशेने. जबरदस्त 6. आता मात्र चेसिंग वाला 6 आला जिथे 5 चेंडू आणि 16 धावांची गरज होती. आता मात्र इक्वेशन बदलले. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आता मात्र 4 चेंडू 3 चेंडू 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका लॉफ केलाय ज्यासाठी संदीपला ओळखला जातो. संदीपच्या माध्यमातून आला फटका आणि आता मात्र काय बॅटिंग झाले. हा आला षटकार. इक्वेशन बदलले. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आता मात्र विकास केनी शांत झाला असेल, मात्र राजेश कातारा याचे हार्टबीट्स वाढले असतील इथे. दात खाऊन नियम आहे. काय मॅच झाली होती. 6 चेंडू 18 धावांची गरज होती. आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आता मात्र चांगलं टॅप केला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? थोडासा स्ट्रायकर बॅट्समॅन फंबल झाला आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. राजेश काताराने केली चुकी. आता मात्र 2 धावा आल्या. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल रन्स. मॅच होती कुठे? लगातार बॅक टू बॅक 2 6 आले आणि तिथे मात्र चेसिंग करत असताना पूर्णपणे रिक्वायर्ड रन रेटला चेंज केलं. जबरदस्त बॅटिंग झाली आणि आता मात्र बॅकफूटला पाठवलं कुठेतरी नेवाली संघाला. अजून मॅच कोणी जिंकला नाही, अजून मॅच कोणी हारला नाही. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. काय घडणार? आता प्रेक्षक सुद्धा उत्साहित झालेत की काय पद्धतीने मॅच चेंज झाली. महेंद्र पाटील थोडासा महेंद्र पडला तो. आता मात्र जबरदस्त डॅप केला महेंद्र पाटील दिसायचे आणि आता मात्र धरणा 40+ हा सामना जिंकलाय. काय मॅच झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स धरणा टीम आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी नेवाली संघ. धन्यवाद.
करावं लागेल. काय दमदार फलंदाजी झाली खऱ्या अर्थाने. 6 चेंडू आणि निश्चित स्वरूपात मोठं जे आव्हान होतं ते आव्हान मात्र लिलया पेललं. या फलंदाजाचं खऱ्या अर्थाने निलेचं कौतुक करावं लागेल. आणि सामनावीरचा किताब सुद्धा याच फलंदाजाला इथे दिले जाईल. संदीप अभिनंदन. संदीप या मनपूर्वक अभिनंदन. आताच्या लढतीमध्ये गावदेवी क्रिकेट संघ बालाराम मडवी शांततेचे प्रतीक धरणा आपल्या संघाने विजय संपादित केलं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ संतोष कातारा राजेश कातारा तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. संदीप सामनावीर. चला संदीप एकतर्फी खिंड लढवली. निश्चित स्वरूपात धरण्याचे प्रेक्षक